मराठ्यांच्या इतिहासामध्ये आपल्या दक्षिण भारताची स्थिती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर कशी होती हे आपण मागच्या लेक्चरला पाहिलं. म्हणजे यामध्ये भौगोलिक स्थिती कशी होती, राजकीय स्थिती कशी होती, आर्थिक स्थिती कशी होती, सामाजिक स्थिती होती, धार्मिक स्थिती कशी होती. राजकीय स्थितीमध्ये आपण पाहिलं की सर्व परकीय लोक भारतावर प्रचंड मोठ्या प्रमाणात इसवी सन 1000 नंतर तर मोठ्या प्रमाणात आक्रमणे सुरू झाली. म्हणजे मोहम्मद गजनी नंतर भारतात आक्रमण सुरू झाली. पहिल्यांदा गुलाम वंशाचा काळ होता, ज्याला सुलतान काळ म्हणतात. त्यांनी उत्तर हिंदुस्थानवर राज्य केलं. त्याचबरोबर भारतामध्ये खिलजी वंशाचा काळ आला आणि या खिलजी वंशाच्या काळात अल्लाउद्दीन खिलजीने पहिल्यांदा दक्षिण भारतामध्ये 1294 पासून आक्रमण सुरू केली आणि दक्षिण भारताची जी राजधानी होती देवगिरी, तिच्यावर वारंवार हल्ले केले. नंतरचे तुघलक घराणं आलं होतं, त्या तुघलक घराण्याने तर देवगिरी ही पूर्णपणे नष्ट केली, तिचं नावच दौलताबाद ठेवलं. त्यामुळे दक्षिण भारतामध्ये अंदाधुंदी माजलेली. मोहम्मद बिन तुघलकाच्या काळामध्ये सातत्याने दक्षिण भारतावर आक्रमण होऊ लागली. या ठिकाणची अनेक हिंदू साम्राज्य होती, ही नष्ट करण्यात आली. इथल्या अनेक हिंदू जनतेला गुलाम बनवण्यात आलं, मुसलमान बनवण्यात आलं. ज्यांना ज्यांना मुस्लिम बनवण्यात आलं त्यांना सैन्यामध्ये काम दिलं. आणि तुम्हाला सांगितलं की यातीलच कांपिली राज्याचे जे 2 मंत्री होते, ज्यांचं स्वतः सख्खे भाऊ होते, हरिहर आणि बुक्क, हे परत दक्षिण भारतावर तुघलकाच्या बाजूने हिंदू राज्य नष्ट करायला आले. त्यावेळी योगायोगाने सुदैवाने शंकराचार्य जे होते हिंदूंचे, स्वामी विद्यारण्य स्वामी यांनी त्यांना मार्गदर्शन दिलं आणि त्याचा प्रभाव पडून यांनी परत हिंदू धर्म स्वीकारला आणि आपलं एक स्वतंत्र असं तुंगभद्रा नदीच्या काठी विजयनगर साम्राज्य निर्माण केलं. याचबरोबर या साम्राज्याने जवळजवळ 200 वर्ष इस्लामी आक्रमणाला थोपवून धरण्याचं काम केलं दक्षिण हिंदुस्थानामध्ये. आणि मध्यंतरी मी सांगितलं की तुघलकाच्याच विरुद्ध बंड केलेला बहामनी, हसन गंगू बहामनी याने दक्षिणेमध्येच म्हणजे विजयनगरच्या शेजारीच बहामनी साम्राज्य निर्माण केलं. यांचा संघर्ष बराच काळ चाललाय. आणि 1565 मध्ये ज्या बहामनीच्या 5 सत्ता होत्या या एकत्र आल्या आणि या बहामनीच्या 5 सत्तांनी विजयनगरचं वैभवशाली साम्राज्याचा नाश केला. आता दक्षिणेमध्ये अंदाधुंदी माजलेली आहे, उत्तरेमध्ये अंदाधुंदी होतीच. दक्षिणेमध्ये कोणीही भारतीयांचं रक्षण करणार नव्हतं. प्रचंड गोंधळ आणि अन्याय अत्याचाराचं वातावरण होतं. लोकांना हे कळत नव्हतं करावं काय. आणि त्यामुळे दक्षिण हिंदुस्थानची स्थिती अत्यंत भयानक झाली. जशी उत्तर हिंदुस्थान ऑलरेडी झालेली होती तशी दक्षिण हिंदुस्थानात झालेली आहे. मग आपल्याला असा प्रश्न पडतो की यावेळी मराठे कुठे होते. ज्याला मराठा या शब्दावरून मराठा शब्द आला, त्याचा अर्थ असा होतो मरेपर्यंत हटणार नाही म्हणजे मराठा. कारण या काळामध्ये अनेक मराठा घराणी उदयास आलेली होती. त्यामुळे घाडगे असतील, शिर्के असतील, भोसले असतील, माने असतील, अनेक घराणी या काळात उदयास आलेली होती आपल्या पराक्रमाने. हे महाराष्ट्रातील बडी घराणी. पण या कोणाच्याही मनात असं आलं नाही की आपण आपलं स्वराज्य निर्माण करावं. म्हणजे त्यावेळची परिस्थिती बघून या मुस्लिमांची गुलामगिरी स्वीकारली.
म्हणजे कोणी आदिलशाहीकडे कामाला होतं, कोणी निजामशाहीकडे कामाला होतं, कोणी मुघलांकडे कामाला होतं आणि त्यांच्यासाठी ते लढत होते आणि आपापसामध्ये झगडे करत होते. हे मराठेच एकमेकाला भिडत होते, मराठ्यांमध्ये एकी नव्हती. परिणाम व्हायचा तोच झाला की मराठ्यांमध्ये शौर्य होतं, पराक्रम होता आणि याचा उपयोग इस्लामी सत्ता करून घेत होते आणि त्यांच्या आपापसामध्ये भांडण लावून देत होते आणि या मराठा सरदारांना वतन द्यायचे. हे मुस्लिम साम्राज्य काय द्यायचे? वतनदार जे म्हणतो आपण, वतनदारी जहागीर द्यायची आणि आपण आपल्या वतनामध्ये राजा आहोत असं हे मानत होते. एखाद्या गावच्या गाव हे वतनामध्ये दिलं जायचं. त्यांच्याकडे 15,000ची जवळजवळ फौज असायची आणि त्या ठिकाणचा महसूल सगळं जमा करण्याचा अधिकार या वतनदाराला होता. काही भाग सुलतानाला पाठवायचा आणि बाकीचा भाग आपल्याकडे ठेवून जायचा. त्यामुळे हे वतनदार प्रचंड श्रीमंत आणि गब्बर बनलेले होते. आता एवढं सगळं मिळालेलं असताना कोण वतन सोडणार आहे? कोणाच्या मनात निस्वार्थ निर्माण होणार आहे? कोणाच्या मनात हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची आकांक्षा निर्माण होणार आहे? ते होणं शक्य नव्हतं. ज्या प्रकारे कुत्र्यासमोर भाकरीचा तुकडा ज्याने फेकला त्याच्यासमोर शेपटी हलवत कुत्रा येतो, त्याप्रमाणे या वतनदाराची अवस्था होती. वतनाचा तुकडा फेकल्यानंतर हे मुस्लिम सत्ताधीशांपर्यंत आपल्याकडे आपली शेपटी हलवत होते. कोणामध्ये जागरूकता नव्हती. सामाजिक स्थिती, धार्मिक स्थिती, आर्थिक स्थिती हे भयंकर होती. कारण जो समाज म्हणजे विजयनगर साम्राज्यात सुद्धा सुसंस्कृत होता, ज्या समाजामध्ये गोंधळाचं वातावरण नव्हतं, जो समाज सुखाने नांदत होता, त्या समाजामध्ये अनेक अंधश्रद्धा शिरल्या. देवदेवतांबद्दल चुकीचे विचार लोकांमध्ये निर्माण केले जाऊ लागले. ब्राह्मणांमध्ये स्वार्थ निर्माण झाला आणि ब्राह्मणांनी खालच्या वर्गाला छळायला सुरुवात केली. अनेक कर्मकांड, अनेक व्रतवैकल्य लोकांना ते सांगू लागले, त्याच्यात पैसा कमवायला लागले. या समाजाची लूट जसं आपल्या लोकांकडून होत होती तशी परकीयांकडून होत होती. या परकीय मुस्लिमांना, मुघलांना, सुलतानांना, जे कोणी असतील, वतनदार असतील, या सगळ्यांना त्यांना मोठ्या प्रमाणात टॅक्स द्यावा लागत होता, कर द्यावा लागत होता. आणि इस्लाम धर्माची टांगती तलवार तर होतीच. जबरदस्तीने बाटवलं जायचं. समाजामध्ये जातीप्रथा तर प्रचंड वाढलेली होती. धर्मभेद, पंथभेद हे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेले होते आणि हा समाज आपल्याला दिसून येतो की मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टींना बळी पडलेला होता. धार्मिक बाबतीत तर धर्म जवळजवळ बुडतेल, हिंदू धर्म बुडतो की काय अशी स्थिती निर्माण झालेली होती. काय हिंदू धर्मावर या मुस्लिम शास्त्रांनी मोठ्या प्रमाणात बंधनं लादायला सुरुवात केलेली होती, मंदिरं तोडायला सुरुवात केलेली होती. जो इस्लाम धर्म स्वीकारेल त्याला अनेक लालूच दाखवली जायची, नोकरीचं आमिष दाखवलं जायचं, वतनाचं आमिष दाखवलं जायचं. आणि यामुळे बऱ्याच जणांनी स्वतःहून लोकांनी ठरवून घेतलं होतं, नाही आता आपल्या भारतामध्ये इस्लामी राज्यच आहे आणि तेच राहणार आहे, असे ज्यांना वाटलं त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारून टाकला. त्यामुळे भारत हा पूर्णपणे इस्लामी देश बनतोय काय अशी स्थिती यावेळी निर्माण झाली. साम दाम दंडभेद या सगळ्या नीतीचा अवलंब या लोकांनी केला आणि मोठ्या प्रमाणात लोकांचं इस्लामीकरण व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे धर्माची स्थिती अत्यंत वाईट होती. आर्थिक पिळवणूक होत होती. शेतकऱ्यांची पिकाच्या पिकं उजाड केली जायची. शेताच्या पिकातून घोडे घुसवले जायचे. हातातोंडाशी आलेलं पिकं ही नष्ट व्हायची.
शेतकऱ्यांना महसूल मोठ्या प्रमाणात दिला जायचा आणि त्यामुळे या शेतकऱ्यांची अवस्था दयनीय बनलेली होती. जे भारतीय उद्योगधंदे करणारे होते त्यांची अवस्था दयनीय बनलेली होती. भारतीय व्यापाऱ्यांना जे इस्लामी नाही त्यांना जास्त टॅक्स द्यावा लागत होता. म्हणजे आता विचार करा, या परिस्थितीमध्ये संपूर्ण हिंदुस्थान, उत्तर तर आधी बळी पडलेलाच आहे आणि दक्षिण हिंदुस्थान सुद्धा बळी पडलेला दिसतो. आणि अशा परिस्थितीमध्ये लोक काय करणार? आपले लोक नशिबाच्या मागे धावतात. आपले लोक देवाकडे प्रार्थना करतात. त्यांच्याकडे एकच उपाय होता की देवाच्या मूर्तीसमोर उभं राहून या संकटातून आम्हाला सोडव. आणि आपल्याकडे अवतार कल्पना असल्यामुळे या ठिकाणी देवा आता अवतार घे आणि या दुष्टांचा नायनाट कर, अशा प्रकारचं लोक प्रार्थना करू लागले. असह्य झालेलं होतं, अतिरेक झालेला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांचा उदय होतो, जन्म होतो. म्हणजे विचार करा की हिंदवी स्वराज्य स्थापन करणं हे अतिशय कठीण कार्य होतं आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे करून दाखवलं.